प्रावरणाचे मुख्यतः दोन भाग पाडले जातात. एक बाह्य प्रावरण आउटर मॅन्टल आणि दुसरं आंतर प्रावरण. बाह्य प्रावरणाचा विस्तार पृथ्वीच्या अंतरंगात 42 किलोमीटर ते 700 किलोमीटर खोलीच्या दरम्यान आढळतो. 42 किलोमीटरपर्यंत भूकवचाचा भाग आहे आणि 42 किलोमीटरपासून पुढे खोलीवरती 700 किलोमीटर खोलीपर्यंत बाह्य प्रावरण हा थर आढळतो. ऑलिव्हिन आणि पायरॉक्झिनची मूलद्रव्ये या बाह्य प्रावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. या भागात मॅग्माची उत्पत्ती होत असावी असं शास्त्रज्ञाचा त्या ठिकाणी अंदाज आहे, कारण अतिउष्णतेमुळे खडक वितळतात आणि खडक वितळल्यामुळे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये मॅग्माची उत्पत्ती होते आणि हा मॅग्मा ज्वालामुखीच्या उद्रेकातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येत असतो. या भागात घनता तीव्रतेने वाढ होते. घनता साधारणपणे 3.3 ते 4.3 पर्यंत असते. त्याचबरोबर पुढे बाह्य प्रावरणाच्या खाली आंतर प्रावरण इनर मॅन्टल हा थर त्या ठिकाणी आढळतो. पृथ्वीच्या अंतरंगात 700 ते 2900 किलोमीटर या दरम्यान आंतरप्रावरण आढळते. 700 किलोमीटर ते 2900 किलोमीटरपर्यंत आंतरप्रावरण हा थर त्या ठिकाणी आढळतो. या भागात अधिक घनतेची सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साईड्स आढळतात. घनतेत सौम्य वाढ होते. आंतरप्रावरणाची घनता 3.3 ते 5.5 इतकी आहे. तिसरा प्रावरण या थराखाली गाभा हा थर प्रामुख्याने आढळतो. याला इंग्लिशमध्ये कोर असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या अंतरंगात 2900 किलोमीटर ते 6371 किलोमीटर म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या भागास गाभा असे म्हटले जाते. गाभा हा थर प्रामुख्याने प्रावरण या थराच्या खाली आहे. गाभा हा प्रावरणाच्या खाली पृथ्वीच्या केंद्रभागी आहे. रासायनिकदृष्ट्या गाभ्यामध्ये निकेल आणि फेरस या घटकद्रव्याचे मूल्य किंवा मिश्रण जास्त प्रमाणामध्ये आढळते. या थरास निफे असं म्हटलं जातं. निफे मीन्स Ni मीन्स निकेल आणि Fe मीन्स फेरस, म्हणजेच या थरामध्ये या थरास निफे असं म्हटलं जातं. गाभ्याची घनता 10 ते 13.6 पर्यंत आहे. जसं जसं आपण भूगर्भामध्ये खोलीवरती जातो तशी घनता त्या ठिकाणी वाढताना दिसून येते. या ठिकाणी घनता 10 ते 13.6 पर्यंत आहे असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. आता गटेनबर्ग विलकता. गटेनबर्ग ही विलकता प्रामुख्याने प्रावरण थर आणि गाभा या दोन थराच्या दरम्यान आढळते. प्रावरण व गाभा याच्या सीमावर्ती प्रदेशास गटेनबर्ग विलकता असे म्हटले जाते. म्हणजे प्रावरण थर संपल्यानंतर गाभ्याचा थर सुरुवात होतो, गाभ्याच्या थराची सुरुवात होते आणि या दोन थरादरम्यान गटेनबर्ग विलकता आढळते. विलकतेच्या क्षेत्रात भूकंपाच्या प्राथमिक लहरीचा वेग बदलतो, म्हणजेच या गाभ्यामध्ये प्राथमिक लहरीचा वेग मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो, तर दुय्यम लहरी इथूनच त्या ठिकाणी परावर्तित होतात. यावरून गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप स्थितीत असावा असा शास्त्रज्ञाचा त्या ठिकाणी तर्क आहे. म्हणजे जो काही गाभ्याचा जो काही बाह्य गाभा जो आहे हा बाह्य गाभा त्या ठिकाणी द्रवरूप स्थितीत असावा आणि त्यामुळेच दुय्यम लहरी इथून त्या ठिकाणी परावर्तित होतात. म्हणजे दुय्यम लहरी या त्या ठिकाणी द्रव पदार्थातून प्रवास करत नाही. ही विलकता 2900 किलोमीटर असून येथे घनता 5.5 असून पुढे त्या ठिकाणी 10 पर्यंत ही घनता त्या ठिकाणी तीव्रतेमध्ये त्या ठिकाणी बदलताना दिसून येते. गाभ्याचे पुन्हा त्या ठिकाणी दोन प्रकार पाळले जातात. एक म्हणजे बाह्य गाभा आउटर कोर. भूपृष्ठाखाली 2900 किलोमीटर ते 5150 किलोमीटर पर्यंतच्या पृथ्वीच्या अंतरंगात बाह्य गाभा असे म्हणतात. हा भाग लोह व निकेल या घटकद्रव्यांनी बनलेला आहे. या भागातून दुय्यम लहरी जाऊ शकत नसल्यामुळे हा भाग द्रवरूप स्थितीत असावा असं शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या भागामध्ये घनता जवळपास 10 ग्रॅम घनता घन सेंटीमीटर आहे. तदनंतर बाह्य गाभ्याच्या खाली आंतरगाभा आहे. याला इनर कोर असं म्हटलं जातं. भूपृष्ठाखाली 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटरपर्यंत म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या अंतरंगात आंतरगाभा आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा भाग लोह आणि निकेल
या घटक द्रव्यांनी बनलेला आहे. याची घनता 13.3 ग्रॅम घनसेंटीमीटरपर्यंत आहे. पृथ्वीचा गाभा अतिशय कठीण खनिजद्रव्यापासून बनलेला आहे आणि जवळपास 16% क्षेत्र या गाभ्याने व्यापलेलं आहे. आणि या गाभ्यामध्ये मुख्यतः सिलिका आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी निफे याचं प्राबल्य जास्त प्रमाणामध्ये आढळतं. अशा प्रकारे आपण प्रामुख्याने पृथ्वीचे अंतरंग पाहिलेले आहे. या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये मुख्यतः त्या ठिकाणी 3 थर त्या ठिकाणी पाळले जातात. एक म्हणजे भूकवच, भूकवचाच्या खाली प्रावरण आणि प्रावरणाच्या खाली गाभा, असे 3 थर त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाचे आहेत. ओके, थँक्यू.